आणि हे पिता परमेश्वर बाप्पा ती परत एकदा बाप्पा नवीन झोळी आज आम्हाला तुझे बाप्पा तुझ्या वचनांद्वारे बाप्पा जेणेकरून आम्ही वचन ऐकून बाप्पा ते सोडून न देता बाप्पा त्या वचनांवर चालणारे बाप्पा बनू म्हणून प्रार्थना विनंती करते बाप्पा. प्रार्थना प्रवेश ख्रिस्ताच्या गोड गोडीच्या नावाने केलेली आहे. सुंदर वाद देते प्रभू. आमेन. जीवन कैसा होना चाहिए टॉपिक येत आहे. हर एक गोष्ट होती है नेहमी आपण जर संडेला पण येतो रोज हाऊसफुल पण होत आहे पण ते नुसतं आपण काय झाले पाहिजे का नुसतं खाणारे ऐकायला खूप छान वाटायला लागलंय पण करत काहीच नाहीये. पण आपण तरी सुद्धा बघूया देवाचे दिले मसीह जीवन कैसा होना चाहिए. त्यामध्ये देवाची आपल्याला पाठ असते. यिर्मया 1:5 मध्ये आपण सर्वात आधी ते बघूया. यिर्मया 1:5 गर्भ में रचने से पहले ही मैंने तुझ पर छत्र लगाया और उत्पन्न होने से पहले ही मैंने तेरा अभिषेक किया. हालेलुया. देव सांगतोय आपल्याला की मी गर्भामध्ये तुला रचण्याच्या अगोदरपासून म्हणजे आई वडिलांच्या पोटात आईच्या पोटामध्ये आपण आईच्या अगोदरपासून देवाने आपल्याला चित्त लावलेले आणि ज्यावेळेस आपल्याला बाहेर यायचं ज्यावेळेस आपली आईची डिलिव्हरी असते ना त्यावेळेस बाहेर निघायच्या समयाच्या आधीपासून अगोदर त्याने आपल्याला अभिषेक केलाय. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला पोटामध्येच अभिषेक केलाय. पण आज आपण स्वतःला असं समजते ना देवाने मला काय खायला प्यायला आणि मरायसाठी त्याने मला हे केलं. आपण देवाच्या कामाचा कोणी सिरियसली कोणी घेत नाहीये. देवाच्या कामाला देवाने कशासाठी आपल्याला वाटते काम धंदा करायचा परिवार सांभाळायचा आहे. जो पुरुष असतो पुरुषाला वाटते की मला काम धंदा करायचा आहे बायको करायचे लेकरांना सांभाळायचे आई बापांना सांभाळायचे आणि शेवटी मला मरायचं. आणि स्त्रीला वाटतं की मला मोठं व्हायचं आईच्या हातात खायचंय नंतर बापाच्या हातात खायचंय सर्वांच्या हातात राहून मग चुलबुल करून आणि मरायचंय. बस आपण हीच मेंटॅलिटी आपली हर एक जणाची झालेली आहे. हालेलुया. तर ह्याच्यासाठी देवाने आपल्याला निवडलं नाही. कुणी अविश्वासी जरी असला ना तर परमेश्वराने त्याला कशासाठी निर्माण केले कशासाठी त्याला जन्माला घातले की त्याची महिमा व्हावी म्हणून. हालेलुया. वचनामध्ये पण सांगते मी पृथ्वीवर हर एक मनुष्याला कुठल्याही फक्त ख्रिश्चन मनुष्याला नाही तर हर एक मनुष्य कारण हर एक मनुष्य तो त्यानेच घडवलेला आहे. हर एक जण आदाम हवेपासूनच आलेले आहेत. कोणी माकडापासून आलेले आहे का? माकडाची उत्पत्ती आहे नाहीये ना. नाहीये माकडाची उत्पत्ती नाही आहोत आपण उत्पत्ती आहोत आदामाची नंतर नोहाची. हालेलुया. नंतर नोहाचे आणि आता आपण आहोत ते कोणाचे आहोत प्रभू येशू मसीहचे आहोत. तर आपल्याला आपण काय आहोत ना ते आपल्याला समजायचे. हालेलुया. आपण वचन बघूया. पहिला पेत्र 2 निवडलेले लोक आहात तुम्ही राज्याचे याजक आहात तुम्ही पवित्र राष्ट्र आहात तुम्ही देवाचे असलेले लोक आहात यासाठी की ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्याची कृत्ये तुम्ही प्रकट करा. हालेलुया. कशासाठी देवाने आणले आपल्याला बापरे किती मोठा शब्द वापरलेला ना आपण तसं काहीच करत नाही. आपण ते किती आपण करायचं समजलंय स्वतःला की मला फक्त कामवारीचे तर कामच करायचंय तरी यायचे नाही. तर देवाने आपल्याला कोण म्हणून निवडले की पण जर तुम्ही निवडलेला वंश आहोत आपण. हालेलुया. आपण निवडलेला कोण आहोत? वंश आहोत. आपण कोण आहोत? राजकीय याजक गण आहोत. हालेलुया. कोण असतं राजकीय याजक गण? राजाची मुलं ना. अरे बापा असं वाटत नाही ना आपल्याकडे बघून की आपण राजाची मुलं आहे ना. आपण राजाची मुलं आहोत आणि राजकीय गण पवित्र राष्ट्र. ओ माय गॉड देवाने एवढे मोठे मोठे शब्द आपल्यासाठी दिलेत ना खूप दिलेत. आपण काय आहोत माहिती नाहीये. पवित्र राष्ट्र देवाची
देवाचे स्वतःचे लोक असे आहोत. हालेलुया. आपण देवाचे स्वतःचे त्याचे लोक आहोत. आपण आपल्याला त्यांनी पर्सनली घेतलंय. पर्सनली त्यांनी आपल्याला घेतले. ते नाही का आपण एखाद्या मोठ्या ठिकाणी जाऊ, एखादा कोण असतो समजा डॉक्टर किंवा मोठा अधिकारी किंवा नाही का कार्यकर्ता असतो, त्याच्याकडे जायला काय लागते? अपॉइंटमेंट लागते. तसं परमेश्वराने आपल्याला अपॉइंटमेंट नाही दिली. कुठे अपॉइंटमेंट साठी ठेवलेलं नाही त्यांनी मॅनेजर वगैरे बाहेर. त्यांनी आपण त्याच्या संगती डायरेक्ट आपण त्याच्या संगती बात करू शकतो. आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तर आपण कोण आहोत? स्वतंत्र लोक आहोत. आपण याजकीय गण आहोत. तर आपल्याला ते धरून राहायचे. फक्त स्वतःवर प्रेम नाही करायचंय. आपण फक्त स्वतःवर प्रेम करतो. आपण देवावर प्रेम करायचं. देवाची काय योजना आहे ना माझ्यासाठी हे विसरून गेलेले आपण. फक्त खाया प्यायसाठी आणि काही लग्न असलं का मग नटून जायसाठी, बर्थडे गिडे करायसाठी देवाने आपल्याला नाही निवडले. देवाने त्या गोष्टीसाठी आपल्याला नाही केले. आपण कोण आहोत ना हे आपल्याला ओळखायचे. आपली ओळख आपल्याला पटवून स्वतःला द्यायची. हालेलुया. ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकारे नाही देणार आहे सगळ्यांना. कुठल्याही चुलबुलीमध्ये राहू नका, गैरसमजात राहू नका. तो असं नका समजू की हा फक्त लीडर लोक, पास्टर लोक किंवा सेवा करणारे नाही. तुमच्यातला हर एक जो परमेश्वराच्या आत्म्याद्वारे चालतो ना, परमेश्वर त्यालाच नेणार. म्हणून चर्च लक्षात ठेवा की आपल्याला परमेश्वराच्या आत्म्याने चालायचे. आपल्याला आत्म्याने चालायचे. ते काय आहे हे देवा तुझ्या पुढे हर एक गोष्टीमध्ये ना चांगलं वाईट. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या आत्म्याकडून चालताना त्यावेळेस ना तुम्हाला सांगण्याची गरज नाही की मी परमेश्वराच्या आत्म्याद्वारे चालते. हे ना समोरच्याला लगेच कळून टाका की ही व्यक्ती काय खरोखर परमेश्वराच्या आत्म्याद्वारे चालते. कारण ती कुणाची निंदा करत नाही, नाराजगी करत नाही, कधी कुणाची बुराई करत नाही किंवा कुणाची इच्छा कुणावर हसत नाहीये. हिचा आपल्यामध्येच असते. ती हिच्या बापामध्ये असते. हालेलुया. आणि मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की आपण पवित्र आत्म्याद्वारे चालतोय. हालेलुया. तर परमेश्वर येणार आहे ना येशू मसीह, जे पवित्र आत्म्याद्वारे चालले त्यांच्यासाठीच येणार आहे. आणि राहिली बात बघायला गेलं तर आमचं काय? तर आमचं काय ना, तर आपण जेवढे कामधंदे त्याच्यासाठी केलेले आहेत ना, कामधंदे सोडून तर त्यांनी आपल्याला डबल टिबल चौबल प्रतिफळ दिलेलं आहे. हालेलुया. तर मी करते ना, तर माझा परिवार पाठीमागं सांभाळतोय परमेश्वर. कुठं काही प्रॉब्लेम्स यायचा असला ना, तो येऊन देत नाही. कारण की त्याच्या देवदूतांचा पहारा ऑलरेडी कशामुळे की त्याचे जे आहेत लोक त्यांनी हर एक जणांसाठी प्रार्थना केलेली आहे. हर एक फॅमिलीसाठी. तर ती फॅमिलीसाठी प्रार्थना केलेली आहे ना, तर ते लोक तो देवदूतांचा पहारा सर्व तिथं लागलेला आहे. मी तरी इथं आहे तरी माझा परिवार मला परमेश्वर सांभाळतोय. त्याचे देवदूत सांभाळतात. हालेलुया. आणि त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं की मला त्यांनी चंगाई दिली, स्वीकार दिला. आणखी काय काय वाईट गोष्टी घडणार होत्या ना त्या त्यांनी घडून दिलेल्या नाही. हालेलुया. तर त्यांनी मला त्याचा मोबदला दिलेला आहे. त्यांनी काय अशी कुठली उदारी नाही ठेवली बाबा तुझ्याकडे माझे हे राहिलंय मी तुला ह्याच्यामुळे घेऊन जाईल नाही. हालेलुया. आपण बघूया वचनाद्वारे बोलूया आपली संगती कशी करायची. हालेलुया. आपण संगतीसाठी वचन वाचूया. पहिल्या कोरिंथी 15:33. आपण एकमेकांचे लोक आहेत. आपली संगती कशी पाहिजे? आपल्या संगतीमध्ये येऊन ना कधीतरी वाढलं पाहिजे. देवाचं ज्ञान त्या व्यक्तीला झालं पाहिजे. असे आपण लोक आहेत. तर आपल्या संगतीमध्ये येऊन ना की लोक बिघडतायत त्यांना अजून अरे देवाचे लोक भाषे आहेत तर मग काही फरक नाही पडत. तर देवाचं जर मी वचन देते, मी एक कुणाच्या तरी क्लास लीडर म्हणून जाते किंवा देवाची सेवक म्हणून जाते आणि मग नंतर हे असं ते तसं आणि मग नंतर सगळं झाल्यावर मग सगळ्यांचे घेऊन बसते ना खायला. त्यामुळे काय वाटतं लोकांना की नाही अरे हे लोकच करतात मग ह्याला काही पाप नाहीये तर मग आपल्याला काय पाप आहे. कारण की त्यांनी सगळं पाप तुमच्या माथी मारलेलं आहे. हालेलुया. फॅमिलीने ते पाप तुमच्या माथी, कारण की तुम्ही देवाचे लोक आहेत, तुम्ही देवाचं काम म्हणून करायला जातायत ना, तर तुम्ही जर असं करणार तर त्यांनी सर्व पाप तुमच्या माथी मारलेला आहे. मग विचार करा, चांगला आणि वाईट दोन्ही परमेश्वराने तुमच्या हातामध्ये ठेवलेला आहे. तुम्हाला काय घ्यायचंय आणि काय नाही तो विचार तुमचा आहे. हालेलुया. धोखा न खाना, बुरी संगति अच्छे चरित्र को बिगाड़ देती है. हालेलुया. बुरी संगती आपण नुसतं बघतोय की दारू देणारे, व्यसन करणारे नाही. आता आपली संगती कशी? आता माझ्या संगती जर ही सिस्टर खाते आणि माझी संगती येऊन त्या सिस्टरची कशी संगती झालेली त्याच्यावर डिपेंड करतं ना की माझी संगती कशी आहे म्हणून. हालेलुया. तर आपल्याला कशी पाहिजे संगती? आपण स्वतः हर एक जणाने हा प्रचार का करत नाहीये केला पाहिजे, कारण की पवित्र आत्मा सगळ्यांकडे नाही पण सगळ्यांकडे. हालेलुया. वचनांचं प्रकाशन नाही तर का? मला तर असं वाटतं तुमच्या बायबल मध्ये ना काहीतरी लिहिण्यात नाही आलेलं आहे का? हे बरोबर नाही. खरोखर सांगते मी, मला ना मी
मागा. आणि जर तुमच्या वचनामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला वाटत नाही ना की माझं बायबल द्या, खरोखर मी तुमच्या बायबलमध्ये हे करून घेईल, ऍडजस्ट करून घे, पण ते तुम्हाला भेटल. हालेलुया. ते आपल्याला जे पाहिजे ना ते खरोखर माझ्या बायबलमध्ये आहे. बाबा आणखी ती बायबल घेतली ना त्याच्यामध्ये पण देवाने मला ते दिले आणि ते पण वचन आता अशा मस्त हवेमध्ये प्रेरण करायचं. देवाला धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. देवाला धन्यवाद असतो. आपण दुसरं वचन बघूया. देवाने आपल्याला कोण म्हणून म्हटलं आहे आपण नीतिमान आहोत. आपल्याला नीतिमानताने कसं की तुम्ही आपण जर येशू मसीहला स्वीकारलं त्यावेळेस त्यांनी आपल्याला नीतिमान म्हणून एक समजा पूर्ण घडी असते तर 12 ते 6 पर्यंत त्यांनी आपल्याला ऑलरेडी नीतिमान केलेला आहे. 12 ते 6. आता 6 ते 12 आपल्याला स्वतः आपण नीतिमान आहोत ह्याचं आपल्याला दाखवून द्यायचं आहे. हालेलुया. तर आपण नीतिमान कसं होणार की आपण परमेश्वराचं नियमशास्त्र पाळण्याद्वारे आपण नीतिमान होणार आहे. तर आपल्याला ते नियमशास्त्र पाळायचे, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. हालेलुया. आजचं वचन हे बघा, वचन खूप येत आहे. मी देवाला मी पूर्ण हप्ताभर हे नाही केलं की देवा काय सांगू काय बोलू, तुझे लोक नुसतं ऐकून घेत आहेत, काही करत नाहीये. जर वचन होतं आणि एवढं वचन भेटणारे असतात हर एक संडेला आणि हाऊसमध्ये तरी सुद्धा कोणी उठत नाही, कोणी जास्त घालत नाहीये, कोणी असा रॉकेट बनत नाहीये की हा ह्या वचनांद्वारे माझ्या मित्रात प्रकाशन झालेलं आहे तर मी हे वचन घेऊन उठत. आता तर सांगताय तुला हा त्याची ह्याच्यासाठी हे काम आहे, त्याच्यासाठी ते काम आहे, त्याच्यासाठी ते काम आहे, पण नुसतं घेऊन बसतो आपण का काम नाही करायचं. हा आपला तर झालाय उद्धार, दुसऱ्यांचं नाही करायचंय ना, दुसऱ्यांचा उद्धार करायचंय म्हणून आपल्याला उठायचंय, वचन घ्यायचंय आणि आपल्याला उठायचंय, आपल्याला देवाचं काम करायचंय की आपण जेणेकरून तो आल्यावर आपण सांगू शकतो की मी तुझ्या पवित्र आत्म्याने चालले. सांगायची गरज नाहीये, त्याचं लक्ष आहे, त्याचं सर्व लक्ष आहे, सांगायची गरज नाहीये असं म्हटलं पाहिजे. मी तर माझ्याबद्दल असं विचार करते की ज्यावेळेस येशू मसीह येईल ना त्यावेळेस मग सगळे असे लोक उचलले जातील तर त्याचे देव माझी कल्पना सांगते. त्याचे देव बघतायत की हा कोणाला घ्यायचं, हा का सिस्टरला घेतलं, सिस्टरला घेतलं, मग त्याचे देव म्हणतात काय सिस्टरला घ्यायचं काय करायचं. मग तिला अरे काय झालं, तुम्ही काय आता थांबला तर मग तिला पण विचारतात की आपल्याला सिस्टरला घ्यायचे. अरे घ्या ना तिला, अरे तिला माझ्या पवित्र आत्म्याद्वारे झाडायचा तिने प्रयत्न केलाय, त्या प्रयत्नामुळे तिला घ्या. हालेलुया. त्या प्रयत्नामुळे घ्या. मग ती मी माझ्यावर घेतले, मी माझी सांगते तुम्हाला माझी कल्पना, ते तुमच्यासाठी नाही होऊ शकत, होऊ शकतं ना. मग चाला ना, स्वतःला सिद्ध करा ना. तुम्हालाही घेऊ शकतो म्हणून ही मेंटॅलिटी ठेवा. तुम्ही ना खरोखर तुम्हाला ना बाहेर ज्ञान आहे तर त्या ज्ञानानुसार तुम्ही इथपर्यंत आला आहात. पवित्र आत्म्याने जे चालवायचं तुम्हाला चालवून तुम्ही थोडंफार तुमचं असायचं. तर मला सिस्टर पास्टर मला अगोदर मी काही करू नाही तर नाही करू, माझं नाव घेते, मला पुढे ढकलतील ना तर मग मी आत्म्यामध्ये मग तुम्हाला वाटतं की मी आता आत्म्यामध्ये आहे. जर सिस्टर पास्टरांनी नाव घेतलं त्यांनी तुम्हाला पुढे केलं ना मग तुम्हाला वाटतं की मी आत्म्यामध्ये आहे ना आता मी आहे काहीतरी. मग आता तेव्हा मला एक दिवसही खाडाखोड वाटत नाही कुठल्याच प्रार्थनेला कुठल्याच कशाला. म्हणजे ज्यावेळेस सिस्टर पास्टरांनी ते पण माणूस ते पण बघतात ना पाराखत ना काय नाही करून हा त्यांनी थोडं असं आकळली ना दोरी का मग आपण कळतो की आपणच स्वतःला आपण समजून जातो की मी किती आत्म्यामध्ये आहे भाई. हालेलुया. ह्या गोष्टी नका करू सिस्टर पास्टरसाठी. आणि ना हर एक जणांवर ना प्रॉब्लेम्स म्हणजे हे बघा प्रॉब्लेम बाहेरून प्रॉब्लेम्स येणार ना तर देवाला माहिती आणि सैतानाला पण माहिती. तुम्ही त्या प्रॉब्लेम्सला काही समजणार नाही. कोणत्याही माणसाकडून तुम्हाला दुःख आणणार तुम्ही काय देवाकडे येणार. ज्यावेळेस तुमच्याकडे देवाकडून दुःख येतं ना आणि वचनामध्ये पण दिले देव दुःख कोणाला देतो ज्यांना मुलं समजतो ना स्वतःचे त्यांना तो दुःख देतो आणि त्यांना फटकेही मारतो. हालेलुया. मग तुम्हाला फटका मारलाय ना तर हे समजून घ्या हा देवाचा फटका आहे. जरी आम्हाला आता सिस्टर पास्टरांनी सोडला असेल ना पण तो तर आहे, तो आहे. मग हा फटका आहे ना तो आम्हाला खायचा आहे. तुम्हाला थोडं थोडं दुःख झालं काही झालं ना का ते पास्टर सांगत असतात की कावळे कसे काव 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 करून सगळ्यांना तुमचं दुःख सगळ्या दुनियामध्ये माहिती असतं की तुम्ही पर्सनल ठेवतच नाही. दुःख पर्सनल ठेवा. प्रभू येशू मसीहने एवढा मार खात होता, एवढा त्याला त्रास होत होता, त्याने किती जणांना सांगितलं. उलट रडत होत्या बायका, त्यांना म्हटलं की तू तुझ्या लेकरांसाठी रडा अगोदर आणि नंतर माझ्यासाठी रडा. हालेलुया. तर आपल्याला कोणाला सांगायचं
खरोखर मी माझ्यावर घेते की देवामध्ये मला जेवढं दुःख आलंय ना, भाई आपली तो कॉलर टाईट आहे उसने मी देवाचं जेवढं दुःख आलंय ना, मी कधीच कोणाला सांगितलं नाही आणि कधी कोणाजवळ शेअर केलं नाही मी ते दुःख. हर एक दुःख, हर एक रडणं पडलंय ना माझ्या समजी काही कधी झालेलं नाही. आपल्याला वाटतं, हर एक जणाला वाटतं की हा दुसऱ्या कोणाकडून नाही, ईश्वर पाश्वरांकडूनच येणार, पण ते समजत नाही की तुम्हाला जर पवित्र आत्म्याद्वारे चालताना ते कळतं तुम्हाला की अरे हे तर माझ्या बापाकडूनच आहे. तर मग माझा बाप मला वाटेल, माझ्या बापानं माझी परीक्षा चालू आहे. आपले बापा पण आपली परीक्षा घेतात ना आईवडील, की हा ही कुठल्या म्हणजे याची मेंटॅलिटी काय आहे, विचारसरणी ओळखण्यासाठी ना ते लोक पण आपल्या पुढं काहीतरी ठेवतात, मग आपल्याला ओळखीची. माझी पण परीक्षा झालेली आहे सगळ्यात. माझ्याकडे तर कुणी व्यक्ती पण नव्हता, पैसे पण नव्हते, कुणीच नव्हतं. मला लक्ष मानण्यात आलेलं आहे, माझ्या सेवेला लक्ष केलेलं आहे. मला तर ह्याची पण बाजूला पण मी खरं मी देवामध्ये घडते. मी स्वतःला म्हणते की मी एक दिवस मी खाडात गेलेला नाही, खरोखर नाही केलं. कारण की मला माहित होतं मी त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे चालण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचा आवाज मी ओळखत होते की जर तुम्ही मला दुःख आहे ना, तर तू तुझ्या लेकराला दुःख देऊ का? नाही देत, पण कशामुळे देतो की तू फरक आहे ना. जर आज माझी फरक चालू आहे ना, तर मला त्याच्यामध्ये खरं उतरायचंय. हालेलुया. माझ्यावर पण झालेलं आहे, पण मी एक दिवसही खाडात केलेलं नाही. मी एक दिवसही मी आलेले आहे. मी इथं येऊन सांगली, पण मी घरी घेऊन जाऊ ना मी नुसती रडत राहायची. माझ्या घरची मला चार हिला काय झालंय, हिला काय झालंय काही असते, पण मी कोणाला सांगितलेलं नाहीये की माझ्यासाठी काय झालंय म्हणून. भरपूर माझ्यावर की भरपूर गोष्टी की मी जे चांगलं केलंय ना ते वाईट ऐकण्यात आलेले. हालेलुया. चर्चवरून जाते तर दुसरीकडे कुठेतरी जाते. आणखी भरपूर गोष्टी अशा आहेत ना की त्या नाही मी सांगते का, कारण की मला कोणाची सांत्वना अजिबात नकोय. मी ते सहन केले, माझ्या देवाने मला सांत्वना दिली आणि त्यांनी मला पडपडलेलं नाहीये. हालेलुया. त्यांनी मला उभं केले. तर तुम्हाला सांगण्याचं हेच कारण आहे की पडू नका आणि सोडू नका. परीक्षा होत असते सगळ्यांची झालेली आहे, यशस्वीची झालेली आहे, तर आपण पण होणार आहे. तर आपण सगळ्यांना सांगायचं नाही, आपलं दुःख आहे ना ते पर्सनल ठेवा आणि जे सुख आहे ना ते सगळ्यांना वाटा. कारण की सुख दिल्याने ते वाटा, पण जे दुःख येतं ना देवामध्ये ते फक्त देवाजवळ द्या, रडा. आज मला माहिती आहे तुम्ही तुटलेलं आहे, माझी अजिबात इच्छा नाहीये तुमचं मन दुखवण्याची किंवा माझा तो स्वभाव नाहीये. तुम्ही जर मला ओळखत असाल तर माझा तो स्वभाव नाहीये कोणाला दुखवण्याचा या कोणाला करण्याचा. पण जो पवित्र आत्म्याने मला काम दिले ते मी करणार आहे. आणि कोणाला तरी उभा राहायचं ते आणि कोणाला तरी तोंड खोलायचं ते, तर परमेश्वराने मला उभा केले त्याच्या नावाने, तर मी उभा आहे. हालेलुया. जर खरोखर जर तुम्ही आज तुटलेले आहात, आज जर खरोखर तुमचे मन हे झालेले आहेत ना, तर खरोखर माझा देव आहे ना तो भूमी हृदयांना तो तुच्छ जाणत नाही. तर हे ना ते काय म्हणतात तुटलेला रक्तभोकळपणा आहे ना, तो माझ्या देवाजवळ घेऊन जा, त्याच्या तुम्ही एकट्यामध्ये बसा. आणि हे काय आहे तर ह्या गोष्टी जर आज आम्ही आगवेत, आम्ही जर लोकांना वचन सांगतो पण ह्या गोष्टी आम्हाला का लागल्या पाहिजे, आम्हाला नाही लागल्या पाहिजे ह्या गोष्टी. तर तू आम्हाला तसं बनव की हे जे असतात ना तर ते आम्हाला ह्या गोष्टी लागल्या नाही पाहिजे. तर आम्हाला तुझ्यामध्ये सिद्ध कर. हालेलुया. तर परमेश्वर महान आहे आणि वचन सांगते मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. खरोखर माझा देव देणार आहे तर तुम्हाला देईल. हालेलुया. देवाला धन्यवाद असो. तर आपण बघूया पश्चातापासाठी वचन आहे प्रेषित 26:26. परंतु पहले दमिश्क के, फिर यरूशलेम के और तब यहूदिया के सारे देश के रहने वालों को और अन्य जातियों को समझाता रहा कि मन फिराओ और परमेश्वर की ओर फिरकर मन फिराओ के योग्य काम करो. हालेलुया. पश्चाताप करा आणि पश्चातापात शोधतील असे करा. हालेलुया. पश्चाताप करा. मागे पण गेल्या वर्षी पण वचन झालेलं की पश्चाताप क्षमा करा. त्यामध्ये पण त्या क्षमाच्या द्वारे बापरे किती तिथं पण रामायण महाभारत घडलेलं. आता ह्या वर्षी पण आपण क्षमा मागतो, आपल्यावर स्वतःचा कॉन्फिडन्स नाही का क्षमा मागायचं आणि मग नंतर मग कुट मी हिला क्षमा मागितली, मग तुझ्या मनात असं मग हिच्या मनात मी काही बोलू किंवा नाही बोलू, पण मी दुसऱ्याला जाऊन सांगणार, मी आपल्याला सांगणार का मी हिच्याकडे क्षमा मागितली ना, माझंही स्वतःला क्षमा असायला लागले. आता तुम्हाला एकदम सुद्धा समजायला लागलं आणि समोरचा व्यक्ती काही बोललाच नाही, त्याच्या मनामध्ये काहीच नाही.
ते सोडलं पण त्याने. पण हे आणि मग अक्का म्हणणार की असं नाही तसं नाही अक्काचं काम आहे की ही गोष्ट अशी झालेली आहे का, तिला प्रकट करायचं काम आहे, ह्या गोष्टी क्लिअर करायचं काम आहे की नाही. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत ना, कारण की काही नसतं नाही, काहीतरी वेगळंच चाललंय. तर आपण देवाचे लोक, आपण देवाचं काम नाही करत. आपण नुसते नावाला देवाचे लोक टॅग लावलेला आहे की मी येशू मसीहचे आहे, मी त्याची सेवक आहे, मी त्याचं काम करते, पण आपण त्याची कामं करत नाही. हे सैतानाचे कामं झाले हे सगळे चर्चमध्ये, त्याच्या लोकांमध्ये. हे बघा येशू मसीह संगती राहत होता ना यहुदी इस्करियोत, तरी सुद्धा त्याने तर काय, त्याने तर चिंता करायची नाही, त्याने तर डायरेक्ट चोरी नंतर काय केलं, डायरेक्ट विकून टाकलं. एवढं मोठं जर तू करू शकतो तर आपण पण करू शकतो, होऊ शकतं. तर त्याला त्याने माफी मागितलीच का, त्याने डायरेक्ट त्याला पश्चाताप झाला तर त्याने जाऊन फाशी घेतली. आपल्याला फाशी नाही घ्यायची, आता आपल्याला पश्चातापाचा मोका आहे. वचनांद्वारे परमेश्वर हरेक जणांना समजे पोहोचतोय. तर आपल्याला सुधारायचे, आपली चुकी मान्य करायची, आणि ज्या गोष्टी झाल्यात त्या परत एकदा सांगतो सोडून द्या आणि खरोखर वचनांद्वारे त्याला परमेश्वराच्या आत्म्यामध्ये वाढा. आणि राहिली बात तो कल्लूमामा जो येतोय ना, परमेश्वर आहे, त्याला म्हणा ना हे सैताना प्रभू येशू मसीहच्या नावाने गुन्हेगारी झाला, हालेलुया. त्याला म्हणा ना असं है ना, परमेश्वर बाहेर आहे ना, हिरो आहे ना तो, त्याला म्हणा हे सैताना प्रभू येशू मसीह के नाम से गुन्हेगारी झाला, हालेलुया. तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजे, तो कॉन्फिडन्स असला पाहिजे. तो कधी येणार आहे माहिती का, जर आपण परमेश्वराच्या वचनांद्वारे चालू ना तेव्हाच येणार आहे. हालेलुया. तर येशू मसीहच्या वचनांद्वारे चालायचे आणि पवित्र आत्म्याद्वारे. आपण जो आत्मा सोडून दिलाय ना थोड्या वेळेसाठी, आपल्याला काही गोष्टी करायच्या होत्या, सूड उगवायचा होता, त्यासाठी केलेल्या आहेत ना. तर देवाला म्हणा माझं सूड उगवणं मी तुमच्या हातात देते. तर ह्या गोष्टी कशा होत आहेत ना की खरोखर तुमच्याबद्दल कोणीतरी आहे आणि तुम्हाला असं वाटतं का देवाला तुमचं देव नाही करू शकत, मग तुम्ही लोक काय करता, तुम्ही का उभं राहिले, त्याला म्हटलं तुम्ही बाजूला मी करते नाही, मग तुम्ही काही नाही करणार, तुम्ही फक्त होणार, तुम्ही जागेवर बसणार आणि जिथं होती नव्हती ती पण जागा तुमची जाणार. हालेलुया. म्हणून जे काय आहे ना देवाच्या हातामध्ये सोडा प्रियांनो. आणि आपल्याला चर्च आपलं वाढवायचं, येशूची वचनाची मिनिस्ट्रीवर किती भविष्यवाणी होत आहेत. काय होत आहे माहिती का, आज पास्टर सिस्टर आहेत, त्यांनी त्यांचं काम केलं सोडलेलं आहे, त्यांनी स्थापन केली, येशूची वचनाची मिनिस्ट्री स्थापन केली त्यांनी. आता ते भारताच्या खांद्यावर आहे, आपल्या खांद्यावर आहे. एकट्या सिस्टरने उचलून फक्त त्या काय म्हणतात मोठी बहीण, घरातली मोठी बहीण शहाणी आणि समजदार, मध्ये समजदार बहिणीला कोणाचा हातभार नको, कोणाची साथ नको. ती बहीणच सगळे उपवास तापस, काय उपाशी राहायचंय, काय कुणाला मारायचंय, काय करायचंय, फक्त एकटीच देव तुमच्याकडून घेणार नाही, माझ्याकडून घेणार नाही. काय बोलतात ते, काय घेणार, पलटा घेणार ना. मग त्यावेळेस काय उत्तर देणार की आम्ही त्याच्यामध्ये फसलेलो होतो नाही. आपल्याला त्यांच्या मागं आपण धावून देत, आपण सगळं आपल्याला एकेकाला त्यांच्या मागं उभं राहायचंय. हालेलुया. त्यांनी जे घेतले ना त्यांच्या खांद्यावर, बापरे खूप मोठी गोष्ट आहे. जर विचार करायला गेला ना तर त्यांच्यासारखं उपवास तापास आणि ज्या ते करतात ना, त्यांनी तर सगळ्यांसाठी भविष्यवाणी केलेली, सगळ्यांसाठी एक दान घेऊन टाकलेले. पण मग आपण ते दान घेतच नाहीये. बाबा मी जेव्हा धन्यवाद असो, लोकांना वाटतं की मी करते, पण नाही, मी परमेश्वराच्या आत्म्याद्वारे चालते. तर मग मी माझ्या देवाने त्याची साक्ष दिलेली होती, मी पण माझी साक्ष देते. हालेलुया. की मी सांगते की मी थोडी जास्त नाही, असा टिपका नसतो काही नाही, तिची किती मोठी असा छोटासा टिपका मी मतलब वचनांद्वारे चालण्याचा मी प्रयत्न करते. हर एक वचन जे येईल ना ते मी घेण्याचा आणि त्याच्याद्वारे चालण्याचा. वचन काय होतं माझ्या लक्षात खात नाही राहत, म्हणजे मला मागत पण नाही राहू. जे तुझे कामं करायचे ना ते तू माझ्याकडून आत्म्याद्वारे करून घेतो, ठीक आहे, नाही राहत वचन. फक्त मला काय आहे की हे एवढं मोठं वचन झालं ना, त्याचं एवढं टॉपिक मी करते, एवढं मोठं झालंय त्यातलं मी एवढं करते. आणि आज ते वचन झाले, मला आज मी ह्या वचनामधून ह्या गोष्टी शिकले आणि मी त्या स्वतःवर घेण्याचा प्रयत्न करते. हालेलुया. तर आपल्यालाही तेच करायचे, जास्त काय डोकेला काय बोलतात ना, हेडॅक स्वतःला पण नाही द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं. जे दुःख भेटतात ना प्रभूमध्ये ते फक्त स्वतःजवळ ठेवायचे तर आपल्या बापाला जाऊन सांगायचे, तर तुमचे आत्मा फुटणार आहे. हालेलुया. कारण की त्याने वचनामध्ये सांगितले की तुझे आत्मा मी माझ्या कुटुंबीमध्ये जपून ठेवलेले. हालेलुया. म्हणजे कशासाठी, स्वतःसाठी राहिलेले नाही, दुसऱ्यासाठी राहिलेले.
दुसऱ्यांसाठी कुणी दुःखात बघून त्रासात बघून आपल्या डोळ्याचे आसू येतात ना, ते अनुभव तो भरून ठेवतो. नाही तर माशी कुठे जातात गटारीमध्ये, ती काहीच कामाची ती खाट गटारी, तर त्या खाट गटारीमध्ये आपले असं गेले नाही पाहिजे. आपण स्वतःला मीपणा सोडून द्यायचं आहे. आणि हा ठीक आहे, काही तुम्हाला जर नाही काही गोष्टी होत आहेत त्यांची सुरुवात शून्यापासून सुरुवात करायला टाइम लागतो. आपण माणूस आहेत, आपले विचार खरोखर खूप वेगळे. तर स्वतःला ना देवाच्या हातामध्ये द्या, विचार करा, देवाला म्हणा की मला नाही जमते, मी काय करू. तो तुम्हाला नक्कीच मार्ग काढून देईल. हालेलुया. आणि जर तुम्हाला ब्रेक पाहिजे ना, खरोखर मागा भेटेल ना. आता हो, मला वाटतं की माझ्या आज्ञा तेवढे चांगले आहेत की मला बदलायचंय. तर मी म्हणते ना मला बदलायचंय, मला सुधारायचंय, मला नवीन सुरुवात करायचंय. तर ते लोक म्हणतील की हा 8-10 दिवस तर मला बोलायचंय, मला 2 दिवस 4 दिवस आमचे दिवस घ्या, ब्रेक घ्या आणि स्वतःला पवित्रात्म्याद्वारे उभा करा आणि स्वतःला सिद्ध करू नका. त्या परमेश्वराला सिद्ध करा, त्या परमेश्वराची बढाई करा. म्हणजे जो तुम्हाला बढाई करेल, तुमची बढाई करेल आणि तो तुम्हाला सिद्ध करेल. हालेलुया. तर या वचनांद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद. बीमारी चंगे यहाँ पे सब लोग हाथ उठे, चंगे बीमार नहीं तो चंगे किसका, ये भी बात होता है. जो बीमारी हो हाथ उठाओ, जो बीमारी है तकलीफ है वो हाथ उठाओ. एक काम करो, बच्चे लोग है ना सब हाथ उठाओ, छोटे बच्चे लोग सब हाथ. जब चंगे मिलने के बाद मुझे और आपको क्या क्या करना? चलो मेरा हाथ में चल रहा रहता, यीशु के पास है, मेरा हाथ ठीक होगा, तो उसके बाद क्या करेंगे? हम अपने काम पे चलेंगे, परमेश्वर का धन्यवाद करना और परमेश्वर का काम करना. अगर परमेश्वर का काम अगर उसके बाद नहीं करता है, हम वचन गाते पढ़ेंगे यौना के किताब में 5 करते हैं 5 करते हैं 5 करते हैं 5. वहाँ एक मनुष्य था, एक व्यक्ति था जो 38 वर्ष से, कितना साल से, 38 कितना साल से, 38 साल. हाँ 38 वर्ष से बीमारी में पड़ा था. हाँ यीशु ने उसे पड़ा हुआ देखकर हाँ और यह जानकर कि वह बहुत दिनों से इस दशा में पड़ा है, 2 दिन से दशाओं में पड़ गए. किसने देखा? यीशु ने देखा. कितना साल से? 38 साल बोलेगा तो बीमारी बोले तो कितना बड़ा बीमार हो सकता है? हो सकता है कि नहीं? और 30 साल का बीमारी वो पड़ा था. जब यीशु ने वहां पे देखा, वहां पे 3 साल का भी है, 20 साल का भी है, 15 साल का भी, 10 साल, उसको नहीं देखा. उसने डायरेक्ट सीने रख दिया पर, है ना, डायरेक्ट. हालेलुया. आज वो 38 साल का जो बीमार का व्यक्ति जो पड़ा था, यीशु ने जाके उसको पूछा, क्या तुम ठीक होना चाहता है? आज मैं और आपके सवाल परमेश्वर आपको भी पूछता है, मुझे भी पूछता है, क्या तुम ठीक होना चाहता है? और सब चाहता है. ठीक होने के बाद हमको क्या कहना है, हम बताऊंगा. हालेलुया. वो क्या बोला उसने? वहां पे पानी निकाला, मैं तो ठीक होना चाहता हूँ. मैं इसके बहुत 10 मिनट ले लूंगा, लेकिन आप लोगों को समझ में आना चाहता है. आप लोग क्या सोचते हैं? पास्टर प्रार्थना करो ना, मैं ठीक होना चाहता हूँ. क्या खुद के लिए प्रार्थना करने के लिए नहीं आता है? हम क्यों? वो व्यक्ति वैसे ही था और किसी वैसे जगह पे क्यों था? उसने कहता है मैं वो कुंडे में जाना चाहता था, मैं हमेशा सोचता है मैं जाने से पहले और कोई जाता था, क्योंकि हमेशा आलसी पाने में था. बीमारी उधर ही पड़ा रहता है, कभी कोशिश नहीं किया. मैं और आप भी वैसे करता है, कभी अपने आप को कोशिश नहीं करता है. प्रार्थना करो बीमारी के लिए, समझते ये कोशिश नहीं करता. बस आपको चर्च में चंगे मिलते हैं बस. वो 38 साल से वैसे पड़ा था कि वो अपने की कोशिश नहीं किया. मैं जाना चाहता हूँ, दूसरा कोई जाता है, मुझे कोई लेके जाने वाला नहीं. बाइबल बताता है इसलिए बोला अभी इसी वक्त उठ. हम उठना नहीं है. हालेलुया. इसी वक्त कहते हैं उठ और तेरा चटे बिस्तर उठाएंगे बात जाओ. बाइबल कहता है जैसे यीशु का शब्द बोलो वैसे अपना बिस्तर चटे उठाएंगे. 38 साल का 2 मिनट भी नहीं लगा यीशु के शब्द में चंगे. मैं उसके लिए मैं कर रहा था, क्या व्यक्ति बात पे यीशु ने ऐसा क्यों बोला? 14 में अगर आगे हम देखेगा क्यों बोला वैसा? इसकी मतलब है वो चंगे तो पाया, शायद उसके बाद परमेश्वर के साथ नहीं था. पढ़ो उसको 14 में.
इन बातों के बाद और यीशु को यीशु को मंदिर में मिला। मंदिर में मिला। क्या बोला वहाँ पे? मंदिर में मिला। यीशु ने उससे कहा, यीशु ने उससे कहा, एक तो चंगा हो गया है, ये तो ठीक तो हुआ बीमारी से, कोई हमारा इसमें शक नहीं है, तो बीमारी से ठीक हुआ है। मतलब है वहाँ पे प्रकट हो रहा था, वो ठीक होने के बाद वो कभी परमेश्वर को महिमा नहीं किया होगा। बाइबल में तो नहीं डिक्लेयर है। हालेलुया। अगर यीशु अगर ऐसे अगर समझो खुद में बोले ठीक हो, अगर से आपका ठीक हो गया, मैं बीमार से ठीक हो गया, चले गया, जब कहिए मैं पूछूंगा क्या नहीं? अगर ये हाथ में रहेगा मैं पूछूंगा नहीं, पूछेगा मैं। अगर वो व्यक्ति जब हाथ के साथ से बीमारी होने के बाद जब गया होगा, यीशु के पास नहीं आया, इसके लिए उसने पूछा, ये हाँ वापस है। इन बातों के बाद इन बातों के बाद वह यीशु को मंदिर में मिला। यीशु ने उससे कहा, देख तू चंगा हो गया है, तू बीमार से तो ठीक तो हो गया, फिर से पाप मत करना। फिर से पाप मत करना। देखो क्या बोले, हम क्या लगता है चर्च में आता है ठीक होता है, लेकिन ठीक होने के बाद मुझे चर्च की जरूरत नहीं। याद रखो बीमारी तो ठीक हुआ है, लेकिन उसका जो स्वभाव, उनका जो गुण, उनका जो चरित्र, उनका जो एक्ट है वो अंदर ही है, वो दिखाई नहीं देगा। हालेलुया। क्यों कहते हैं यीशु को ऐसे? क्या करना है वहाँ पे? ये मत सोच लो तो ठंडा हो गया, लेकिन याद रख पाप अगर करेगा तो उससे दुगना पाप करो। हाँ, ऐसा न हो कि इससे कोई भारी विपत्ति तुझ पर आ पड़े। इससे भारी विपत्ति हो, ऐसा न हो। इसकी मतलब है वो परमेश्वर के करेक्शन से दूर गया। अगर इसकी मतलब यही होता है, हालेलुया, ठीक तो हो सकता है, तो याद रखना ऐसा न हो, उससे दुगना विपत्ति आ जाए। क्यों बोला ऐसा? आज हमारा में अंदर क्यों ऐसा होता है? हम बीमारी से ठीक होने के बाद फिर हमारा जीवन परमेश्वर के पास समर्पण नहीं होता है, नहीं होता है। हालेलुया, हालेलुया। वैसे आज अगर हम बोलेंगे चलो बीमारी से ठीक हो गया, उसके बाद एक संडे छुट्टी, एक संडे आजा, एक संडे छुट्टी, एक संडे, तब मैं पूछूं क्या हुआ सिस्टर, क्या हुआ ब्रदर, आप आए नहीं, फिर काम है, फिर मेरे मन में आता है काम ठीक नहीं था, 8 साल से काम नहीं किया, जैसे काम ठीक हो गया काम पे शुरू हो गया। काम करना गलत नहीं है, मैं इसकी विरोध नहीं है, जो परमेश्वर के सामने वो परमेश्वर। हालेलुया। जो बीमारी वो आ गया, जो शरीर को तकलीफ है वो आ गया,